समाजाने मला चांगली समज दिली आहे आणि इथून पुढे कोणत्याही हिंदू महिला असो किंवा मुलगी असो मी त्यांच्या नादातून नाही लागणार. माफी हे एक नाटक आहे. इशू संपवण्यासाठी पोलिसांना मी रिक्वेस्ट केली आहे, त्यांनी मान्य केली आहे. माफी थोतांड आहे. माझं नाव शाहिद समीर सनदे, मी राहणार शिरोली ग्रामपंचायत जवळ कागली गल्ली. माझा फोन नंबर 7385545016. माझं अनेक हिंदू मुलींशी संबंध होते, शारीरिक संबंध होते व मी त्यांचे अश्लील फोटो व्हिडिओ माझ्या फोनमध्ये मी ठेवलेले. मी आता ती सगळं डिलीट करतोय. सकल हिंदू समाजाने मला चांगली समज दिली आहे आणि इथून पुढे कोणत्याही हिंदू महिला असो किंवा मुलगी असो मी त्यांच्या नादातून नाही लागणार. मुलाची हातकणंगले येथील जी घटना आहे, मला खात्री आहे की 2 डझनहून अधिक मुलींना त्यांनी फसवलं आहे. हे माफी हे एक नाटक आहे. इशू संपवण्यासाठी उच्च अधिकाऱ्यांची चर्चा झाली आहे. अजून तर त्याचे फोन, त्याची ऍप, वेगवेगळी साईट हे तपासायचं बाकी आहे. दुसरी मुलगी आली, दुसरा आरोपी आला. कारण महाराष्ट्रात गेले 1 महिन्यात, एप्रिल महिन्यात हे 6वं अशा प्रकारचं प्रकरण बाहेर आले आणि सगळ्या ठिकाणी कुठे 2 डझन, कुठे 12 डझन, सगळ्या ठिकाणी कोण आहे? सगळेच मुस्लिम माफिया आहेत. नाशिक पासून सुरुवात झाली आणि गँग असते. मी इथे पोलिसांना सांगितलं, हा 1-2 माणसाचं काय, पूर्ण गँग, त्यांना ट्रेनिंग दिले जाते. पैसा मालेगावून येतो या लोकांना. या प्रकरणात पण तपास अजून सुरू होत आहे. पोलिसांना मी रिक्वेस्ट केली आहे, त्यांनी मान्य केली आहे. माफी थोतांड आहे. अनेक मुली आणि मी जनतेला आवाहन करू इच्छितोय, हे तुम्ही लोकांच्या लक्षात आणून दिलं. तुमच्यामुळे हे बाहेर आलं. त्या सगळ्या ठिकाणी परिवार बाहेर आला आहे. तर बाकी लोकांनी पण आपल्या मुलींसोबत अशा प्रकारचे षडयंत्र त्याचे शिकार होत असेल, माहिती द्यावी, ज्याच्यामुळे कायमसाठी हे जिहाद माफियांचा आपण महाराष्ट्रात अंत आणू. तपासात थोडी गती आणण्याची गरज आहे. कारण की सुरुवातीत हा एकच आहे, माफी मांग रहा है, पिताजी माफी मांग रहे हैं, आता सगळं जे चाललं होतं, आता माहिती जे यायला लागली आहे त्यातून लक्षात आलं का हा पण खूप मोठा गुन्हा आहे. आणि वरिष्ठ पातळीवर माझं बोलणं झालं, इथून पण झालं. सगळ्यांची नजर आहे, ते सगळं यांना जे सपोर्ट सिस्टम लागते ते देणार. प्रॅक्टिकली कामावरती आपला भर असतो. खरं तर हिंदुत्ववादी सरकार असताना हे अशा पद्धतीने घडूच कसं शकते, याच्यामध्ये फेल्युअर कुठे आहे? हे लोकांनी तर समोर येऊन तक्रारी केल्या पाहिजेत. समाजामध्ये तर हे होताच कामा नये. पण हे घडतंय तर याला जबाबदार कोण? ही चिंतेची बाब आहे की एवढं आत घुसलाय. आम्ही गेली अनेक वर्ष हा विषय मांडतोय, पण ते सिस्टमला पटत नव्हतं. मग अधिकारी असो, मीडिया असो की पॉलिटिशियन असो. आता एका महिन्यात 6 प्रकरण, 6ची मी सगळे 6 एकत्रित करून समाजासमोर ठेवली. त्यावेळी आता समाजाला पटायला लागलं हे तर आक्रमण आहे. मी गेले 1.5 वर्ष बांगलादेशी जन्म प्रमाणपत्राचा घोटाळा काढतोय. तर मला तसेच प्रश्न विचारले जातात ना, वाया पत्रकार, पॉलिटिशियन, हे बांगलादेशी आहे, त्याचा प्रूफ काय? मी म्हणाले नंतर बघ, तो हिंदुस्थानी आहे, त्याचा प्रूफ माग ना. ते नाही आहे ना त्याच्याकडे. मग तो बांगलादेशी आहे, पाकिस्तान, ह्या सगळ्यांमध्ये मुस्लिम माफिया आहेत. आणि हळूहळू वातावरण चांगलं झालं. वातावरण देवेंद्र फडणवीस सरकारने हे केलं की त्यांना थोडी माहिती मिळाली की ते खोलपर्यंत जातात. सगळ्या ठिकाणी SIT म्हणजे 10-12 त्याला सगळं सपोर्ट दिला जातो. म्हणून लोकांचा आत्मविश्वासामुळे आता हे कायमसाठी हे मुस्लिम माफियांचा जो जिहादी प्रवृत्ती वृत्ती संपला.